हरे कृष्ण राम कृष्ण हरी. सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. भरपूर दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवायला लागलोय, पण हे जे स्थान आहे हे पाहून तुम्हाला नक्कीच एक विलक्षण असं आश्चर्य वाटत असेल. दुसरी गोष्ट अशी की माझा जो पेहराव आहे तो सुद्धा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे की नाही, की बाबा नेमका हा आहे कुठे, पंढरीत आहे का कुठे. तर तुम्ही समजू शकता. जे व्हिडिओ बघत आहेत हे जे स्थान आहे फार विलक्षण आहे. तर हे आहे आळंदी गाव आणि त्याच्यातलं सिद्धबेट. तर तुम्हाला माहीत आहे नामदेवराय माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीचं वर्णन करताना एकदम सुंदर असं वर्णन करतात नामदेव गाथेमध्ये. तर जे म्हणतात आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आहे की नाही. तर या आळंदीचं जे गाव आहे या पुढे आपण हे स्थान आहे. या स्थानात मी सांगणार थोडक्यात सांगतो की हे जे आळंदी गाव आहे फारच पवित्र आहे. कारण स्वतः माऊलींनी इथे संजीवन समाधी घेऊन माऊली आहेतच, सध्या पण आहेत. तर पुणे तिथे काय उणे, तर पुणेसुद्धा त्यामुळे पावन झालेलं आहे. दुसरं की इथे 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा म्हणलं जातं की इथे महात्म्यांचं स्थान आहे. भरपूर महात्मे इथे येऊन गेलेले आहेत. अनेकांना माऊलींनी दर्शन दिलेलं आहे. आजही माऊली इथे असतात. अनेकांना त्यांचा अनुभव पण होतो. तर माऊली जसं जगाची आई आहे ना, माऊली आहे. तर हे जे स्थान आहे ना, या स्थानी माऊलींचे आईवडील राहायचे. तर आपण थोडक्या व्हिडिओत बघणारच आहे. अनेक त्यांच्या लीला आहेत त्या. तर हे जे स्थान आहे या ठिकाणी ते राहायचे. इथे वास्तव्य होतं. त्याच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आहे ना. तर हे त्यांचे भावंड आहेत. तर त्यांचे जे वडील आहेत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहे का नाही. तर हे सर्वजण इथे राहायचे. इथे त्यांचं लहानपण गेलं आहे. आपण इथे दर्शन घेणार आहोत. चला. आणि सोबत की जे काही स्थळ आहे ते पावन झालेले माऊलींच्या चरणामुळे किंवा त्यांच्या भावंडांच्या, आणि अनेक महात्मे पण इथे आलेले आहेत. तर इथे अनेक वृक्ष पण आहेत बघा. एकदम सुंदर वातावरण. आजान वृक्ष असतात इथे. हे दर्शन वगैरे घ्या तुम्ही. या तर फार महत्त्वाचं असं सगळ्यांचं दर्शन शांततेने झालं असेल. इथे त्यांची पर्णकुटी असायची असं म्हटलं जातं. तर माऊलींच्या अनेक लीला आपण ऐकतो. ते जे स्थान आहे तर तुम्हाला इथे बघायला मिळालं. पुन्हा ताटीचे अभंग वगैरे. तर त्या गोष्टी इथे जसं मुक्ताई माऊलींनी ज्ञानेश्वरांसाठी म्हणलेले. राहिलं मांडे भाजण्याविषयी तर असं म्हणतात ते स्थान वेगळ्या ठिकाणी आपण ते पण कवर करणार आहोत. ठिकाणी हा तो वाडा आहे. या ठिकाणी मांडे भाजले होते मुक्ताई मातेने माऊलींच्या पाठीवर. तसं तुम्हाला एक कथा माहीतच आहे की निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली. असे दिव्य त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी की माऊली जे खापर पाहिजे होतं ना, ते तर खापरावर मांडे बनवले. आता पण त्यावेळी आळंदीमध्ये असं संन्याशांच्या पोरांना एक प्रकारे वाळीत टाकण्यात आलं होतं. मग ते खापरसुद्धा घेऊ देत नव्हते असे लोक. तर विसोबा खेचरांनी, जे नंतर विसोबा खेचर नावाने प्रसिद्ध झाले, तर ते जे खापर आहे त्यांना भेटलेलं ते सुद्धा फोडून टाकलं. म्हणजे अशी अवस्था होती त्यावेळेस कर्मठ ब्राह्मणांची. तर शेवटी मग मुक्ताई माता रडत होती. कसं बनवायचं. तर माऊली म्हणले नो टेन्शन. लगेच पाठीवर माऊली असे पडले. तुम्ही आता ते व्हिडिओत पाहू शकता. सुंदर असं विग्रह बनवलं आहे तिथे. तर पाठीवर आपल्या योगशक्तीने माऊलींनी पाठ गरम केली तव्यासारखे आणि तिच्यावर मांडे भाजले. आणि मग सुंदर असे सगळ्यांनी मिळून मांडे खाल्ले. आणि मग ते दुरून विसोबांनी पाहिलं आणि ते सुद्धा मग यांच्याप्रती ते यांची दिव्यता कळाली ना. हे 4 भावंड काही साधारण नाही. त्यावेळेला ते परत आले, त्यांच्यासोबत खाल्लं आणि त्यांना त्या दिवशी प्रसाद भेटला मुक्ताई मातेचा. मांडे प्रसाद सोबत ज्ञानप्रसाद. आणि त्यांच्याच अनुग्रहाने मग ते औंढा नागनाथ ठिकाणी जाऊन त्यांनी भरपूर असं ती नामदेवरायांची लीला आहे आपण जाणताच. तर हे ते
हा तो वाडा आहे. या ठिकाणी ते मांडे भाजण्याची ही लीला घडलेली आहे. तर त्यावेळेस ते जुने वाडे आहेत, विचार करू शकता किती विशेष आहेत. बाकी इथे काही महात्म्यांचे फोटो लावलेत. इकडे जोग महाराज आहेत, तिकडे बंकट स्वामी आहेत, इकडे मामासाहेब दांडेकर आहेत. तर वारकरी संप्रदायामध्ये हे महात्मे सिद्ध महात्मे होऊन गेले, ज्यांनी हे खूप सुंदर असं कार्य केलेलं आहे. शिक्षण देण्याचं जोग महाराजांनी केलं, म्हणून संपूर्ण आळंदीत जोग महाराजांचं फार नाव घेतलं जातं. तर चला पुढच्या स्थानी आपण जाऊया.